नमस्कार। आता कल्पना प्रतिमाला फोन करते आणि विचारते, काय ग प्रतिमा, कशी आहेस, बरी आहेस ना? तेव्हा प्रतिमाचा आवाज जरा असा वेगळाच वाटला, म्हणून कल्पना म्हणते, काय झालं प्रतिमा, बरं नाहीये का तुला? तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही ग कल्पना, मी बरी आहे. मग काय झालं, असा का आवाज येतोय तुझा? तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते, काय सांगू तुला, अगं इथे माझ्यासोबत काय घडतंय हे माझंच मला कळत नाही. तेव्हा कल्पना म्हणते, म्हणजे काय झालं? तेव्हा प्रतिमा म्हणते, मी ना आता हल्ली सगळं विसरत चालली आहे. तेव्हा कल्पना म्हणते, छे ग, उलट तुला सगळं आता आठवायला लागलं आहे हळूहळू. तुला त्या दिवशी पूर्ण आजींना दिलेलं वचन थोडंसं आठवलं. तुला अजून किती काय काय आठवायला लागलं आहे. मग तू आता अशी का बोलतेस? तेव्हा प्रतिमा म्हणते, अगं त्या दिवशी मी नाश्त्यासाठी सगळ्यांना उपमा केला होता आणि म्हटलं की मी सुमनला बोलावून घेऊन येते आणि तन्वी तू रविराज आणि नागराजला बोलून घेऊन ये. म्हणून मी सुमनच्या रूम मध्ये गेली आणि येऊन बघते तर तिथे डायनिंग टेबलवर बाउलमध्ये मी काढून ठेवला होता ग उपमा, तो त्या बाउलमध्ये नव्हताच. ते ऐकून कल्पनाला धक्का बसतो. कल्पना म्हणते, काय, बाउलमध्ये उपमा नव्हता? प्रतिमा म्हणते, हो ना. आणि लगेच तन्वी म्हणते, अगं आई, तू बनवलाच नसशील, तुला बनवल्याचा भास झाला असेल. खरं सांगते कल्पना, मी उपमा बनवला होता, पण गायब कसा झाला ना मला हेच कळत नाहीये. त्यानंतर त्या दिवशी मी फ्लॉवर पॉट मध्ये फुलं लावत होती. अगं सगळी फुलं लावली आणि परत थोड्या वेळाने तिथे येऊन बघितलं तर तिथे अशा काड्या होत्या आणि तन्वी एकटीच घरात होती. मग तिथे काड्या कशा आल्या? मग परत मी बघितलं तर काड्या बघून मला धक्का बसला. तेव्हा तन्वी म्हणते, अगं आई, तू फुलं लावलीच नाहीत, मी पण इथे मगाचपासून काड्याच बघते. असं कसं होईल का कल्पना, मी स्वतः तिथे फुलं लावली होती. तेव्हा तन्वी मला म्हणते, आता आई तू विसरत चालली आहेस, तुला डॉक्टरांकडे नेलं पाहिजे. ती मला आता मेंटल हॉस्पिटलमध्ये नाही ना ग घेऊन जाणार. कल्पना म्हणते, थांब थांब प्रतिमा, शांत हो अगं, असं काही होणार नाहीये. म्हणजे हे सगळं तन्वी करते तर, म्हणजे तुला वेडं ठरवण्याचा ती प्रयत्न करते, पण ती असं कसं करू शकते? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो ना, तेच मला समजत नाहीये, ती असं का करते. ती मुद्दाम वागते असं का मला त्रास देण्यासाठी प्रयत्न करते ते कळत नाहीये. तेव्हा लगेच कल्पना म्हणते, थांब, मी आज तुमच्या घरी येते तन्वीला भेटायला. तेव्हा प्रतिमा म्हणते, ठीक आहे, ये. आणि संध्याकाळी कल्पना किल्लेदारांच्या घरात येते. आल्या आल्या तिला तन्वीचा इतका राग आलेला असतो, ती तन्वीच्या सनसनीत कानाखाली वाजवते. लगेच तन्वी म्हणते, कल्पना मामी, तू मला का मारलंस? तेव्हा कल्पना म्हणते, का मारलंस? अगं तू प्रतिमाला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करतेस, तुला लाज नाही वाटत? तेव्हा तन्वी म्हणते, मी कधी वेडं ठरवलं आईला? तेव्हा लगेच कल्पना म्हणते, मला सगळं माहीत पडलं आहे. कल्पनाने मला काय झालंय हे सगळं प्रतिमाने सांगितलं आहे. त्या दिवशी तिने उपमा बनवला होता आणि तो तू गायब केलास. त्यानंतर फ्लॉवर पॉट मध्ये तिने फुलं लावली होती, ती तू गायब केलीस आणि तिला सांगतेस तू हे काही केलंच नाहीस, तुझा भास आहे सगळा. म्हणजे तू तिला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करतेस. का तू असं करतेस? एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू प्रतिमाला त्रास दिलास ना तर पूर्ण आईंना ते अजिबात आवडणार नाही आणि प्रतापला सुद्धा. त्यामुळे तू कधीच आता प्रतिमाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस. अगं तिला तर आता किती काय काय आठवायला लागलं आहे आणि तू आता परत तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतेस. एक गोष्ट लक्षात ठेव, ती एकटी नाहीये, तिच्यासोबत आम्ही सगळे आहोत. आता मात्र कल्पनाचं ते बोलणं ऐकून तन्वीला मोठा धक्काच बसतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.